बऱ्याचदा अचानक पाणीपुरी खाण्याची तुमची देखील इच्छा होते का? मग ही झटपट रेसिपी खास तुमच्यासाठी. कारण इन्स्टंट पाणीपुरी आज आपण बनवते, तेही फक्त 15 मिनिटात चटपटीत आणि टेस्टी अशी हायजेनिक पाणीपुरी घरच्या घरी तयार करूयात. आता सगळं जर रेडीमेड असलं ना तरी आपल्याला रगडा हा मात्र घरीच तयार करायचा आहे, तेही खूप झटपट. आता या ठिकाणी फक्त मी बटाटे वापरते, त्यांना हळद आणि तेल टाकून शिजवून घेतले. 4 शिट्ट्या देऊन मऊ असा बटाटा शिजवून घेतला आहे. हवं तर तुम्ही याच्यात वाटाणे टाकून वाटाणे बटाट्याचा रगडा तयार करू शकता. आता बेसिक तयारी करून घेतली मी. बटाटा शिजेपर्यंत कांदा, टोमॅटो, कोथिंबीर खूप बारीक असं चिरून घेतले. जास्त प्रमाणात भरपूर सारी शेव एका डिशमध्ये काढून घेतलेली. इकडे बटाटा देखील आपला शिजत आलेला आहे, म्हणजे रगड्यासाठी ही बेसिक तयारी झालेली आहे. आता पाणी जर आपण रेडीमेड आणत असलं ना तर पुऱ्या देखील मी हे रेडीमेडच आणलेल्या आहेत. यांना देखील हाय फ्लेमवरती मस्त तळून घेतलेल्या आहेत. खूप छान टम्म फुगतात हाय फ्लेमवर तळल्यानं आणि टेस्ट खूप छान लागते ह्यांची. भरपूर साऱ्या तळून घेतल्या आहेत. जवळजवळ एक ताट भरून ह्या सगळ्या पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. खूप कमी वेळ, कमी मेहनत आणि जबरदस्त चवीची आजची इन्स्टंट शेवपुरी आपण तयार करतो आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. झटपट तयार होते आणि घरची हायजेनिक आपण मुलांना देऊ शकतो. आता बटाटा गार झाल्यानंतर यांची साल काढून मी छोटे छोटे पीस कट करून घेतले. अगदी लगदा नाही करायचा, छोटे छोटे पीस कट करायचे, म्हणजे पाणीपुरी खाताना छान टेस्ट येते. हे सगळं साहित्य आपण रगडा म्हणून एकत्र करू शकतो. मी सेपरेट वापरणार आहे. आता मी रेडीमेड पाणी वापरणार आहे. या ठिकाणी संस्कृती फूडचं चौपाटीचं तिखट पाणी आणि गोड पाणी असं सेपरेट पॅकेट मिळतं बाजारामध्ये, कुठेही मिळतं. तुम्ही वापरून बघा, भन्नाट चव लागते, खूप टेस्ट छान लागते. अगदी बाजारात मिळताना त्यापेक्षा कितीतरी पटीने फ्रेश याची टेस्ट असते. आता या ठिकाणी एक पॅकेट हे 1 ग्लास पाण्यामध्ये वापरायचं असतं. त्याच्यावरती सगळं मेन्शन केलेलं असतं किती पाण्याला किती पॅकेट वापरायचं ते. तर मी या ठिकाणी 2-2 पॅकेट वापरते, म्हणजे 2 ग्लास पाण्यासाठी मी 2 पॅकेट वापरलेले तिखट पाणी तयार केलं. आणि परत दुसऱ्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेऊन 2 गोड पॅकेट वापरले. जसं चिंचेचं पाणी येतं, चिंच खजूरचं पाणी, खूप छान अप्रतिम चवीचे हे दोन्ही पाणी तयार होतात. आता हवं तर तुम्ही एकत्र दोन्ही तिखट गोड पाणी तयार करू शकता. मी सेपरेट तयार करून घेतलेले आहे. आता हे दोन्ही पाणी आपले तयार झालेले आहेत. आता तिखट पाणी गोड पाणी बनवायचा अजिबात त्रास राहिला नाही, कारण चव इतकी सुंदर येते ना, भन्नाट लागते. तुम्ही बाजारातली पाणीपुरी विसराल इतकी छान चवीची ही अगदी झटपट तयार होणारी पाणीपुरी तयार होते. बाजारातील पाणीपुरी खाण्यापेक्षा फक्त 15 मिनिटात त्याहूनही जास्त टेस्टी पाणीपुरी घरी तयार होऊ शकते. जसं रेस्टॉरंट किंवा स्ट्रीट स्टाईलपेक्षा जास्त चविष्ट ही घरी तयार होते. घरची स्वच्छता आणि बाजारासारखी चव जर घरीच मिळत असेल ना तर कशाला बाजाराचं बाहेरचं मुलांना खाऊ घालायचं ना. ही एक ट्रिक वापरून आपण जर ही पाणीपुरी बनवली ना तर अगदी सोपी होऊन जाते पाणीपुरी बनवणं. नक्की ट्राय करून बघा. आता या ठिकाणी पाणीपुरीमध्ये मी मध्ये छेद करून सगळा रगडा टप्प्याटप्प्याने भरून घेतला आणि ज्याला जसं लागेल ना तिखट पाणी आणि गोड पाणी त्यानुसार सगळ्यांना सर्व केलेलं आहे. मुलांना खूप आवडली, खूप छान टेस्ट तयार झाली होती. अगदी अप्रतिम चवीची इन्स्टंट शेवपुरी आज आपण पाहिली. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? चला तर मग अशाच भेटूया पुढच्या छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.